आजच्या यंग तरंगच्या भागात आपण संवाद कौशल्य या विषयावरती भरपूर गप्पा मारणार आहोत। सगळे सज्ज आहेत? संवाद साधण्यासाठी? ऐकू येत नाही मला? अगदी बरोबर। तर स्वागत करूया आजच्या आपल्या पाहुण्यांचं। पण आज मी त्यांचं स्वागत नाही करणार आहे। कोण करणार आहे माहितीये? अहो ते स्वतःच करणार आहेत। नमस्कार। मुंबई दूरदर्शन केंद्राच्या बँड 1 चॅनल 4 वरून आणि पुणे सहक्षेपण केंद्राच्या बँड 3 चॅनल 5 वरून आमचे आजचे कार्यक्रम आम्ही सुरू करत आहोत। आजचे पाहुणे आहेत श्रीपाद भालेराव आणि त्याचबरोबर आपले दुसरे पाहुणे आहेत अमृता राव। आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्यांनी हे असं इंट्रोडक्शन का दिलं, तर मी त्यांचं इंट्रोडक्शन वाचून दाखवते, मग तुम्हाला लक्षात येईल। दूरदर्शनमध्ये वृत्त निवेदिका म्हणून गेली 25 वर्ष त्या काम करत होत्या आणि आता चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही त्या कार्यरत आहेत। त्याचबरोबर अनेक चित्रपट पुरस्कारांसाठी त्यांनी परीक्षणही केलेलं आहे। राव ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज या उद्योग समूहाच्या त्या संचालिका सुद्धा आहेत। आणि यानंतर मी स्वागत करणार आहे श्रीपाद भालेराव यांचं। व्यवसायाने ते आर्किटेक्ट आहेत, रचना संसदमध्ये प्राध्यापक आहेत आणि अनेक सामाजिक उपक्रमांसाठी व्यवस्थापनापासून नागरिकांसाठी संवाद साधण्याचं कामही ते करतात। संवाद कौशल्य या विषयावर विद्यार्थ्यांना ते कायम मार्गदर्शन करत असतात। नमस्कार सर। चला तर मग यंग तरंगच्या आजच्या आपल्या या संवाद कौशल्य या भागात आपण जरा संवाद साधूया। हा, भरपूर संवाद साधायचा। बर, मला आधी ना तुम्हा सगळ्यांना विचारायचंय की तुम्ही तुमच्या आई वडिलांशी संवाद साधता? नीट एकदम? आई वडील तुम्हाला ओरडत असतील तरी तुम्ही हो हो हो, नाही ना आई मी चुकले, मी असं नाही करणार, असं बोलता का? का नको, आई काय नेहमीच बोलते हे सगळं, असं करता ना? तू काय करतेस आई ओरडली किंवा वडील ओरडले तर? वडील शक्यतो ओरडत नाही, पण आई आम्ही कधी म्हणजे चुका वगैरे झाले तर ओरडते, पण कधी कधी म्हणजे एवढं लक्ष देत नाही की आई काय बोलते वगैरे, म्हणजे काय सांगतीये। बर, वडिलांकडे म्हणजे जे बोलतात ते ऐकते, पण आईकडून तेवढं संवाद होत नाही। अच्छा, आणि असं उलट पण कधी होतं का हो की तुम्ही आई वडिलांना काहीतरी सांगताय आणि ते ऐकत नाहीयेत, असं होतं? इकडून हो आलं, हा तू सांग। समजा आई वडिलांना जर काय आपण बोललो की मला ट्रिपला जायचंय, मला ह्याच्यासाठी काही पैसे हवेत, त्याच्यासाठी कधी कधी ऐकतात, कधी कधी ऐकून सुद्धा असं करतात मग काय ऐकलंच नाही, मग म्हटलं ना मी तुम्हाला काय बोलले, परत बोलतात तू काय बोलली, मी ऐकलंच नाही। मॅम सर, तुम्हाला मला हाच प्रश्न विचारायचा आहे की मुळात ना आई वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये आजकाल संवादच होत नाही, त्याचं कारण काय आहे? एक मुख्य कारण असं आहे की बऱ्याच वेळेला असं झालंय की आई वडील आणि मुलं दोघंही व्यस्त झालेत। म्हणजे पूर्वी शाळा फक्त एका वयापर्यंत आणि इतर वेळेला आई वडीलही फार जवळपास काम करायचे, त्यामुळे लवकर घरी यायचे। हल्ली आई वडील बऱ्याच वेळेला रात्री 11, 11:30, 12 नंतर घरी, रविवारी प्रत्येकाचे आपापले कार्यक्रम, म्हणजे बऱ्याच वेळेला त्याच्यामुळे हे कारण तर आहेच। दुसरं असं कारण आहे की मुलं आणि आई वडील हे एकमेकांशी बोलताना ते काय बोलतात हे समजायच्या आधीच त्यांनी ठरवलेलं असतं की मुलगा असाच वागणार आणि आई वडील असेच वागणार, यामुळे कदाचित तो संवाद होऊ शकत नाही। बरोबर। मॅडम तुम्हाला? मला असं वाटतं मोबाईल हे एक कारण आहे, कारण मुलांच्या हातात सतत मोबाईल असतो, आई वडील काय सांगत असतात त्याला त्यांचं लक्ष अर्ध मोबाईलमध्ये असतं आणि मुलं ज्यावेळेला आई वडिलांना काही सांगत असतात तेव्हा वडिलांच्या हातात न्यूजपेपर असतो, आईला पटापट डबा करून ऑफिसला जायचं असतं की आल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा विचार तिच्या मनात असतो। त्यामुळे मुलांमध्ये आणि आई वडिलांमध्ये संवाद फार कमी होतो असं मला वाटतं। त्यामुळे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त संवाद कसा होईल याचा प्रयत्न केला पाहिजे। बरं, आता आपण हा जो संवाद या विषयावर बोललो हा होता घरचा संवाद। आता क्लासरूम मध्ये तुम्ही कसे वागता मला सांगा? टीचरशी तुम्ही कसा संवाद साधता? टीचर संग मी एकदम म्हणजे असं मित्र या नात्याने बोलत असतो, म्हणजे ते पण मला मार्गदर्शन करत असतात, पण मी मित्र या नात्याने जास्त बोलत असतो, त्यामुळे काय वाटत नाही। म्हणजे असं इथे टीचर्स बसलेले आहेत काही? आता विद्यार्थी म्हटल्याप्रमाणेच ज्याप्रमाणे पालक त्यांचे घरी असतात आई वडील,
त्याच नात्याने शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षक पालक असतो आणि म्हणूनच शिकवण्याच्या व्यतिरिक्त आम्ही अगदी त्याने म्हटल्याप्रमाणे मैत्रिणीप्रमाणे किंवा मोठ्या बहिणीप्रमाणे किंवा आईप्रमाणे आम्ही त्यांना समजावून घेतो आणि त्यांच्या अडचणी समजून त्यांना त्यातनं बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. ह्या पद्धतीनं आम्ही शिकवण्याव्यतिरिक्त नक्कीच संवाद साधतो. जो घटक घेतो त्यांना तर त्यांना बोलतं करण्यासाठी, विद्यार्थ्यांना बोलतं करण्यासाठी शक्यतो जास्तीत जास्त प्रश्न विचारतो, जेणेकरून आणि प्रश्न विचारताना असे सोप्यात सोपे प्रश्न जे घटकावरचे अवलंबून असतात ते विचारतो, जेणेकरून समोरूनही तेवढंच आपल्याला रिस्पॉन्स आला पाहिजे. आम्ही तर 100% देत असतोच, पण तिकडूनही 100% रिस्पॉन्स आला तर आम्हालाही तेवढंच दोन्ही पद्धतीने संवाद साधला जातो. या दृष्टीने मग प्रश्न आपले त्यांना विचारत असतो. शिक्षक म्हणून मला असं सांगावंसं वाटतं की जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांशी शिक्षक म्हणून जेव्हा सिलेबस शिकवत असतो तेव्हा वेगळे असतो, पण जेव्हा त्यांच्या पर्सनल प्रॉब्लेम्सला आम्ही थोडंसं फेस करतो किंवा त्यांना हेल्प करतो त्यांचे प्रॉब्लेम्स सोडवायला, त्यावेळेस जास्त जवळीक निर्माण होते आणि त्यावेळेस ते जास्त आमच्या क्लोज येतात किंवा त्यांच्या पर्सनल गोष्टी आम्हाला जास्त हक्काने विचारतात, शेअर करतात. तुम्हाला आपल्या पाहुण्यांना काही प्रश्न विचारायचे? काय केल्यावर आपल्याला ते संवाद कौशल्यामध्ये करिअर करायला संधी मिळेल? बऱ्याचदा इंटरव्ह्यूला जाताना त्यांची बॉडी लँग्वेज चेंज होते, ती बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे? मुळात प्रत्येक करिअरमध्ये संवाद कौशल्याची गरज आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. संवाद कौशल्यामध्ये एक करिअर आहे, पण आपण कुठलंही करिअर उद्या करणार असू तर संवाद कौशल्यापासूनच सुरुवात होते. जसा हिचा प्रश्न होता की इंटरव्ह्यू म्हणजे काय, आपण पुन्हा एक प्रश्न उत्तरच असतात जी आपण आयुष्यभर सगळ्यांची प्रश्न उत्तराच्या स्वरूपात बोलत असतो. संवाद कौशल्यासाठी सुद्धा आपल्याच मित्रमैत्रिणींची मदत घ्यायला सुरुवात केली पाहिजे, त्याच्यानंतर आपल्या शिक्षकांची, आपल्या घरातल्या लोकांची, आणि आपण आपलेच स्वतःची मदतही करू शकतो. आज आपल्याकडे मोबाईल आहे, त्याचा वापर सेल्फी काढायच्या ऐवजी आपण समोर ठेवून त्याच्यावर आपला व्हिडिओ शूट करू शकतो. आपण एखादा संवाद साधतोय तो व्हिडिओ शूट करून आपण बघू शकतो. त्याच्यानंतर दुसरे जे इतर लोक बोललेले आहेत त्यांच्याशी आपण ते तुलना करू शकतो. करिअर्सचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये अनाउन्सर्स आता ह्या ज्या करतायत यांना संवाद कौशल्य आहे म्हणूनच आज इथे आज अँकरिंग करायला आलेले आहेत. रेडिओ, आज आपण FM रेडिओवर बघतो, रेडिओवरचं संवाद कौशल्य हे एका वेगळ्या प्रकारचं असतं. जेव्हा आपण फक्त ऐकत असतो, श्राव्य माध्यम आहे, त्याच्यामध्ये माणूस न दिसताही माणूस समोर आपण समजू शकतो की आपल्याशी माणूस चढ उतारात बोलतोय. चढ उतार हा एक भाग जो आहे तो आपण लहानपणापासून करत आलेलो आहोत, फक्त तो योग्य जागी योग्य प्रकारे वापरणं हेच एका गोष्टीची गरज असते. मला मॅडमना एक प्रश्न विचारायचा आहे ह्याच्याशीच निगडीत की तुम्ही आता दिग्दर्शन या क्षेत्रात देखील आहात, निर्मात्या देखील आहात, तर तुम्हाला बऱ्याच मीटिंग्स अटेंड करायला लागत असतील नाही का मॅडमना? तर मग त्या वेळेला बरेचदा असं होतं की बाई माणूस आहे तर थोडंसं त्यांना डॉमिनेट केलं जातं, तर तेव्हा आपलं कौशल्य कसं दाखवावं? नाही, मला उलट वाटतंय. बाई माणूस आहे म्हटल्यानंतर सगळे श्रोते अतिशय व्यवस्थित ऐकतात उलट, कारण संवाद म्हटल्यानंतर एक वक्ता आणि एक श्रोता हे तर आलेच, तर तुम्हाला उत्कृष्टपणे त्या श्रोत्यांना बांधून घेता आलं पाहिजे बोलताना. आणि जसं म्हणाल तसं की कुठलीही गोष्ट सांगताना तुम्ही कुठल्या प्रकारे सांगताय हे पण खूप महत्वाचं आहे. एखादं लहान मूल जर त्याला सुरुवातीला तो अगदी लाडात प्रेमाने एखादा खेळ हवाय म्हणून तो मागेल, नंतर थोड्या वेळाने तो दंगा करेल, मग रडायला लागेल, हे जसे आपल्याला उतार चढाव बघायला मिळतात, त्याचप्रमाणे तुम्हाला एखादा मुद्दा मांडायचा असेल तर सुरुवातीला तुम्ही प्रेमाने शांततेने तो सांगायला लागतो. मग दुसऱ्याला सांगता तुम्हाला ठामपणे तुमचा मुद्दा सांगायला की नाही हे असंच होणार आहे आणि ह्याच्यात चेंजेस होणार नाहीत. म्हणजे संवाद ही एक कला आहे. आता घरातले संवाद झाले, शाळेतले संवाद झाले, आता आपण येऊया मित्रांकडे. मला सांगा, 4-5 मुलांचा ग्रुप असतो, मुला मुलींचा पण ग्रुप असतो. तुमच्यापैकी असं कधी होतं का की तुमचा ग्रुप आहे आणि तुम्ही खूपच कमी बोलताय किंवा तुम्ही खूपच जास्ती बोलताय, असं कधी होतं? कोण बोलतं जास्ती? तू बोलतोस? तू जास्ती बोलतोस तर तू ऐकतोस पण समोरच्याचं? हो, ऐकतो ना. हा का स्वतःचीच बडबड चालू असते? नाही, ऐकतो ना समोरच्याचं. आणि कमी कोण बोलतं? हा, तर तू कमी बोलतोस म्हणून तुला भीती वाटते कधी की नको बाबा आता समोरचा बोलतोय, आता मी कसं बोलू मध्ये? बर, आता इथे काही मुलांना प्रश्न आहेत. हा, तू विचार. आई वडील आणि आपल्यामध्ये संवाद वाढवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? सुरुवात कशाने होते तर आई वडील बोलायच्या आत आपण बोलायला सुरुवात करतो किंवा आपलं संपायच्यात आई वडील लगेच त्याच्यावर बोलायला सुरुवात करतात. याचं कारण असं असतं की आपण वर्षानुवर्ष एकत्र राहतोय, तर आपण गृहीत धरायला लागतो. आपल्याला लक्षात आलं असेल, आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न हा नेहमी घरातल्यांच्या संवादाचा असतो किंवा घरातच नेहमी आपण जास्तीत जास्त अनौपचारिक असल्यामुळे अनौपचारिक संवादांमध्येच जास्त वेळेला विसंवाद होण्याची शक्यता असते. त्याचं कारण असं आहे की आपण रोजच भेटतो, म्हणजे आपण मोठे होतोय,
त्याच्यावर आपले आईवडील पण मोठे होत आहेत, त्यांची कामं वाढत आहेत, आपला अभ्यास वाढतो, या सगळ्या ह्याच्यामध्ये आईवडील आपल्याला अजूनही लहान समजतायत ही एक शक्यता. तुम्हाला वाटतं ना अजून की आता आम्ही कॉलेजमध्ये गेलो, 10वी संपली तरी आई असंच बोलते मला, हे जे आहे ना हे आपल्या डोक्यात असतं. त्याच वेळेला आई वडिलांना असं वाटतं की या 10वी 11वीतली मुलं म्हणजे ना हवी तेव्हा लहान होतात आणि हवी तेव्हा मोठी होतात, हे असं त्यांनी समजून घेतलेलं असतं. मग हे जे गृहीत धरणं असतं ना त्याच्यामुळे कदाचित आई वडिलांमधला संवाद होत नाही. मुख्य म्हणजे आपण समजून घ्यायला हवं आणि आई वडिलांनी पण समजून घ्यायला हवं की समोरचा काय म्हणतोय, किंवा एक वेळ ठरवून घ्यावी. आणि सगळ्यात चांगली वेळ असते हे रात्रीचं जेवण, कारण रात्रीचं जेवण हेच शक्यतो मुंबई पुणे शहरातल्या भागामध्ये एकत्र होत असतं. तर जेवणाच्या टेबलावर आपण हा संवाद साधावा. चांगले आणि वाईट संवाद कसे असतात? हा काय प्रश्न झाला? याला काय अर्थ आहे? हा वाईट संवाद झाला. आणि किती छान प्रश्न विचारलाय हिने, हा चांगला संवाद झाला. तर म्हणजे थोडक्यात आपण संवाद करताना आपण एकमेकांना जे आपण ऍक्शन आणि रिॲक्शन, क्रिया आणि प्रतिक्रिया, नाही का, छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण म्हणतो की ब्रेकफास्टला किंवा जेवणाच्या टेबलवर एकत्र बसल्यानंतर आपण दिवसभरात काय काय झालं हे आपण आपल्या मुलांना सांगू शकतो. आणि तुम्ही पण तुमच्या आईवडिलांशी बोल, आज असं झालं. छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण, कारण आपल्याला थोड्या वेळात भरपूर गोष्टी सांगायच्या असतात, त्याला सांगतो आणि आपण एक बॉन्डिंग तयार होतं आई वडिलांबरोबर, किंवा आपण जो विषय बोलत असतो की ते कॉन्फिडन्स निर्माण होतो त्यांच्यात. आणि मुलांना वाटतं की हे सगळं मी माझ्या आई वडिलांकडे बोलू शकते, मग हे काय माझ्या मित्रांकडेच बोलायला हवंय, माझ्या मैत्रिणींकडेच सांगायला हवं असं नाहीये. तर तितक्याच विश्वासाने तुम्ही आईवडिलांची कुठल्याही गोष्टीवर गप्पा मारू शकता. आणि मला असं वाटतं की आईवडील सुद्धा ते खेळीमेळीने घेतील आणि तुम्हाला योग्य वेळी मार्गदर्शन करतील की इथे चुकता आहे, असं नाही, असं करता. याच्यासाठी त्यांच्याबरोबर संवाद साधणं गरजेचं आहे. काउन्सिलिंग करताना तो संवाद कसा असला पाहिजे? काउन्सिलिंग का करावं लागतं की संवादात कुठेतरी एक छोटंसं अंतर आहे, एक अंतर आलंय संवादात, म्हणून आज काउन्सिलिंगची गरज पडते किंवा एक वेळ नाहीये म्हणून. तर काउन्सिलिंग हा शास्त्रीय पद्धतीने केलेला संवाद असतो. म्हणजे काउन्सिलरच्या समोर आई वडील आणि मुलं जोरजोरात भांडली तरी काउन्सिलर आपला डोक्यावर बर्फ ठेवून बसलेला असतो आणि हसत, अरे वा हे छान आहे, अरे वा हे तू चांगलं बोललास, असं म्हणू शकतो. त्यातलं आपण 5% 10% जरी आपल्याकडे घेतलं ना तर काउन्सिलिंग करावं नाही. काउन्सिलिंग हा कशा करता असतं? काउन्सिलिंग हे संवाद कौशल्याचा भाग नाहीये, पण त्याच्यात संवादाची गरज आहे, कारण संवाद निर्माण करण्यासाठी केलं जातं. मुलांना इथे खूप प्रश्न पडलेले आहेत. मला वाटतं आपण आता इथे आधी ह्यांना विचारूया. समजा मैत्रिणींमध्ये आपलं बोलता बोलता काही झालं किंवा आपण त्यांना काही वाईट बोललो किंवा ते आपल्याला काही वाईट बोलले, तर आपण कशा प्रकारे त्यांच्यासोबत संवाद साधला पाहिजे? त्यांना राग आला की आपण त्यांचा राग कसा शांत केला पाहिजे? शिक्षकांना एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल ते आपण कशी पटवून द्यावी आणि कशा पद्धतीने पटवून द्यावी? ज्याप्रमाणे आपण म्हणजे आईवडिलांना समजून आपण आईवडिलांशी सगळ्या गोष्टी शेअर करू, तसं आई वडील जर ऐकूनच घेत नसेल तर. म्हणजे थोडक्यात कोणाला राग आला किंवा आई वडिलांना समजावून सांगायचं असेल तर कसं समजवावं, असं त्यांचा प्रश्न आहे सगळ्यांना. यंग तरंगमध्ये तू सगळ्यांसमोर बोललायस, उद्यापासून नक्कीच ऐकून घेणार आहेत तुझे आई वडील. पण हा प्रश्न आहे की बऱ्याच वेळेला असं मुलांना वाटतं, आणि हे ना हे वाटणं जास्त असतं कधी कधी, कारण एक वय आहे, त्या वयामध्ये ना आपल्याला आपल्यापेक्षा थोड्याशा मोठ्या लोकांनी आपल्याला समजून घ्यावं ही एक इच्छा निर्माण होते. त्याच्या आधीपर्यंत आपण मागण्या करत असतो आणि पुरवठा होत असतो. आता आपल्याला संवाद साधायची पण इच्छा असते. एक आपण जेव्हा एक 12, 13, 14 या वर्षात येतो त्यावेळेला काही वेळा आई वडिलांना माहीतच नसतं की ह्या वयामध्ये आल्यानंतर त्यांच्याशी वेगळ्या प्रकारे संवाद साधावा. काही वेळेला वेळ नसतो आणि काही वेळेला खरंच नाही समजून घेतलं जात. म्हणजे असे 3 प्रकार आहेत. खरंच समजून घेतलं जात नसेल तर आपण आपला काका, मामा, आपल्यापेक्षा मोठा भाऊ यांच्याशी संवाद साधावा, जे त्यांच्यापर्यंत आपलं हे गोष्ट आपली पोहोचवतील. हा एक उत्तम उपाय आहे. दुसरा म्हणजे आपण आपली सांगण्याची पद्धत, आपल्या संवाद कौशल्यामध्ये बदल आणून आपली सांगण्याची पद्धत कदाचित चुकते का म्हणून आपण आपल्याकडेही बघावं की आपण वेगळ्या प्रकारे सांगून बघावं. हाही एक मुद्दा आहे, कारण बऱ्याच वेळेला असं होतं ह्या वयामधल्या मुलांचं की ओव्हर रिॲक्शन ज्याला म्हणतो ना आपण, ही होते. तर ती टाळावी, तसं करून बघावं. जेव्हा मीटिंग्स असतात वेगवेगळ्या, तेव्हा आपला मुद्दा समोरच्यापर्यंत पोहोचवणं, ह्याच्यासाठी काय स्किल्स लागतात? डोकं शांत ठेवून आपलं म्हणणं काय ते पहिल्यांदा सांगावं लागतं आपल्याला सगळ्यांना की हे असं असं आहे, हे का आहे, ह्याचं कारणही द्यावं लागतं. आणि बहुधा ते पटतं. जर पटलं नाही तर मगाशी म्हटलं की आपण आपल्या मुद्द्याला ठाम राहायला लागतं, किंवा जेव्हा तुम्हाला मीटिंग कंडक्ट करायची असेल कोणाला तरी एकाला डिसिजन घ्यावं लागतं, बरोबर, किंवा मग सगळ्यांचं इतरांचं म्हणणं काय आहे ते ऐकून मग निर्णय घ्यावा लागतो.
पण मगाशी आता त्या मुलीने विचारला प्रश्न की मैत्रिणीमध्ये आपण कधीतरी काहीतरी बोलून जातो. त्यावेळेला मला असं वाटतं मैत्री हे नातं असं असतं की तिथे राग वगैरे काही कोणी धरू नये. 2 दिवसात आपलाही राग जातो आणि त्या मैत्रिणीचाही राग जातो. आणि आपल्यातून असं वाटत असेल की मी काही चुकीचं हिला बोलले आहे तर तिने चक्क सॉरी म्हणावं आणि आपला इगो न ठेवता आपणच फोन करावा, काय ग कशी आहे, म्हणजे काही घडलंच नाही असं दाखवावं आणि पुन्हा त्याच्याशी संवाद साधावा. गैरसमजातून विसंवाद झालाय तर मात्र तो अतिशय त्याचं म्हणाले सॉरी म्हणून, सॉरी हे मुखातून नाही तर मनातून यावं लागतं आणि जेव्हा ते येतं तेव्हा तो संवाद पुन्हा सुरू होऊ शकतो. तो परळीचा शब्द आहे की एक हात तुम्ही पुढे गेला तर समोरची व्यक्ती दुसरा हात देणारच आहे. ती 2 मिनिटं रागवेल, बोलेल, पण नंतर ती बोलेलच तुमच्याशी. किती दिवस अबोला धरेल. त्यामुळे तुमची इच्छा स्वतः हवी आहे की मला हिच्याशी काही वाकडेपणा नाही, ही माझी मैत्रीण आहे, मी तिच्याशी मैत्री ठेवणारच. बरं, आता आपण व्यक्तिमत्व बांधणी या विषयाकडे जरा वळूया. शाळेत किंवा कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा असतात, नाटकाच्या स्पर्धा असतात किंवा अँकरिंग असतं, असे बरेच काय काय स्पर्धा चालू असतात. तर तुम्ही कधी भाग घेतलाय त्याच्यात? नाटकात कोणी भाग घेतलाय? वाक्य पाठ होतात सगळी? हो. हा, कुठल्या पद्धतीने तू पाठ करतोस वाक्य? म्हणजे काही टेक्निक असते तुझ्याकडे वाक्य पाठ करायची? नाही, साधा अभ्यास जसा करतो, अभ्यासाचं जसं पाठांतर करतो. पण मग फक्त स्वतःची वाक्य पाठ करतोस? नाही, मनाने पण टाकतो. हो, म्हणजे सगळ्यांची वाक्य पाठ असतात? सगळ्यांची म्हणजे एकूण सगळ्यांचीच नाही, फक्त 2-3 जणांची. म्हणजे ज्यांच्याबरोबर तुझा संवाद असतो त्यांची वाक्य. बरं, हा झाला 2 लोकांशी साधलेला संवाद. आता वक्तृत्व स्पर्धा असते ज्याच्याशी आपण एकटेच बोलत असतो आणि समोरच्याशी आपण संवाद साधत असतो आणि त्याचे फक्त एक्सप्रेशन्स आपल्याला कळतात. तर वक्तृत्व स्पर्धेत कोणी भाग घेतलाय? हा सर, आपण यांना इथे स्टेजवरती बोलूया. माझा आजचा विषय आहे पाणी. मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे सध्या दुष्काळाचं वातावरण पसरलंय सगळीकडे. लातूर, बीड, परभणी, तसेच काही तर आपल्या पुणे या परिसरात देखील पाण्याची खूप कमतरता भासते. मित्रांनो, जर या शेतकऱ्याला शेती करायला जर पाणी उरलं नाही तर तो तर उपाशी राहतोयच, पण त्याच्याबरोबर आपण अख्खं जग सुद्धा या पाण्यामुळे उपाशी किंवा तहानलेलं किंवा दोन्ही राहू शकतं. त्यामुळे मित्रांनो, प्लीज तुम्ही पाणी जपून वापरा. मी देखील एका शेतकऱ्याचाच मुलगा आहे, त्यामुळे मला हे सांगावंसं वाटतं. सर्वांनी पाणी जपून वापरा, एवढंच सांगावंसं वाटतं. हे फक्त आपण ऐकलं असतं तर जास्त इफेक्टिव्ह होतं का तो उभा होता तेव्हा इफेक्टिव्ह होतं? म्हणजे जास्त हे होतं. म्हणजे जर डोळे बंद करून हा संवाद ऐकला तर अंगावर काटा आला असता की त्याला तिथे बघून नसता आला? बरं, आता मी एका विषयाकडे जातोय की संवाद साधताना म्हणजे मी आता थोडंसं काय काय नव्हतं, काय होतं ते आपण बघितलं, ह्याच्याकडे जातोय. अतिशय प्रभावी लिहिलेलं होतं आणि त्यामुळे त्याला ते मांडता आलं, कारण हा प्रश्न आहे जो शेतकऱ्यांचा आणि पाणी ह्याचा. हे अजून प्रभावीपणे आपल्याला करता आलं असतं का? घोडा माहितीये, घोडा आपल्याला? घोडा ना दर वेळेला 3 पायांवर उभा राहतो आणि 1 पायाला विश्रांती देतो. आपण बऱ्याच वेळेला तिथे उभे राहतो तेव्हा एका पायाला का विश्रांती देतो? मला वाटतं त्याला कळलं असेल मी काय म्हणालो ते, की आपण नेहमी 1.5 पायावर उभे राहतो. तुम्हाला कधी शिक्षक बोलले नाहीत का शाळेत 1.5 पायावर उभे राहू नका म्हणून? असं पण बऱ्याच वेळेला बोललं जातं, पण ते बऱ्याच वेळेला होतं की आता ते आपण उभे आहेत बघा 1.5 पायावर, त्या दाखवत आहेत तुम्हाला. तर त्याच्यामध्ये काय होतं ना, आपण जेव्हा समोर आपण उभे राहतो, आज आपली संपूर्ण पर्सनॅलिटी दिसते, तेव्हा असं म्हणतात की कमरेच्या खाली आपण स्थिर असलं पाहिजे आणि कमरेच्या वरचा जो भाग आहे, हात आहेत, आपलं चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स आहेत, हे आले पाहिजेत. म्हणजे जेव्हा आपण इलोक्युशन किंवा वक्तृत्व म्हणतो, नाटकामध्ये आपण संपूर्ण देहबोली संपूर्ण स्टेजवर वावरत असतो, त्याच्याबरोबरच म्हणजे आपल्या देहबोलीबरोबर आपल्या आवाजाचे चढ उतार. म्हणजे आज अजून समजा त्याला किंवा दुसऱ्या कोणाला त्याच्यातलं एखादं वाक्य दिलं तर तुम्ही कसं अजून इफेक्टिव्हली सांगू शकाल की मित्रांनो, मलाच हे माहीत आहे कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि ते दुःख मला समजू शकतं. हे वाक्य समजा तुम्ही 2-3 जणांनी म्हणालात तर कसं म्हणाल? मित्रांनो, जर काय मीच एका शेतकऱ्याची मुलगी आहे, त्याच्यामुळे मला ह्याच्या भावना मी समजून घेते. ह्याच्या भावना समजून घेते म्हणजे मी पण त्या घरात वावरलेली आहे, माझ्या पण घरी तशी परिस्थिती झालेली आहे. म्हणून मी तुम्हाला प्लीज रिक्वेस्ट करते, पुन्हा सांगते की पाणी वाचवा, पाण्याचा गैरसोय करू नका. मित्रांनो, मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याच्या भावना मला कळतात. त्याच्या घरातली परिस्थिती काय असते हे मी स्वतः बघितलेली आहे. तरी आपण
मी स्वतः व तुम्ही स्वतः हे पाणी जपून वापरलं पाहिजे. पाण्याची गैरसोय न करता पाणी लागल तेवढंच, म्हणजे भांडी धुताना नळ असाच चालू असतो तसं न करता जेवढं लागतं तेवढंच पाणी वापरलं पाहिजे. समजा लता मंगेशकरनी लग जा गले से के हसी रात हो ना हो हे गाणं फक्त एकाच सुरात म्हटलं असतं तर, म्हणजे त्याला चढ उतार नसते तर कसं वाटलं असतं ऐकायला. तसं आपण जेव्हा आता बोलतोय ना तेव्हा आपण अतिशय चढ उतार न करता बोलतोय, सपाट बोलतोय, अतिशय प्रभावी शब्द आपण तेवढ्याच प्रभावीपणे मांडतोय का, हा विचार आपण संवादात नेहमी केला पाहिजे. म्हणजे हे हा फक्त नाटक किंवा ऍक्टिंग ह्याचा भाग नसून तो आपल्या रोजच्या जीवनातला भाग आहे. तुम्ही कसं म्हणू शकता की एका शेतकऱ्याच्या मुलाचं दुःख फक्त मलाच कळू शकतं कारण मीही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, बस झालं, बाकी तुम्हाला फापट पसारा बोलावा लागणार नाही. का, कारण ते तुम्ही तेवढं म्हणजे दुःख आणि ते तुम्ही प्रभावीपणे तू परत म्हणून दाखवू शकतोस का, तू नाटकात काम करतोस, हे एकच वाक्य फक्त. एका शेतकऱ्याचं दुःख मलाच कळू शकतं कारण मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. बघ आत्ताच्या आत्ता किती फरक पडला की नाही. हे आपल्याला जे चढ उतार आहेत ना, हे चढ उतार कदाचित आपल्याला संवादाकडे किंवा विसंवादाकडे घेऊन जातात. समजा आपल्या मनात एखादी गोष्ट असेल, आपण ती मम्मी पप्पांशी आपण शेअर करू शकत नसेल तर त्यांना कोणत्या पद्धतीने आपण सांगितली पाहिजे ती गोष्ट. उत्तम संवाद साधण्यासाठी किंवा तो संवाद कौशल्य माझ्यामध्ये मला विकसित करण्यासाठी कोणती अशी उपकौशल्ये जी आत्मसात करावी लागतील अशी. अतिशय सुंदर प्रश्न आहे. केव्हा केव्हा असं होतं की आपल्याला आई बाप्पांना खूप काही सांगायचं असतं पण त्यांनाही टाइम नसतो किंवा आपण कम्फर्टेबल नसतो की त्यांच्याशी काय बोलावं. अशा वेळी आपण अनपेक्षितपणे किंवा ठरवून आपण त्यांच्याशी खोटं बोलतो. ती वेळ म्हणा आपण ती आपल्याला मनातही नसतं की त्यांच्याशी खोटं बोलावं पण होऊन जातं ते. अशा वेळी काय केलं पाहिजे. मला वाटतं की जेव्हा लक्षात येतं की आपण आपल्या आईवडिलांशी खोटं बोलतोय हे लक्षात आल्यानंतर तरी मग आपण त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन सांगायला पाहिजे की चुकून माझ्या हातून मी असं असं बोलले पण मला असं सांगायचं नव्हतं, खरं हे असं असं झालेलं आहे. तर मला वाटतं आई वडील पण तुम्हाला समजून घेतील आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. आणि या मुलीने आता विचारलं होतं की संवाद कौशल्य करण्यासाठी सर्वप्रथम तुमचे शब्दोच्चार चांगले असले पाहिजेत, भाषेवरती प्रभुत्व असलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही थोडे योगा करायला पाहिजेत. या प्रकारे तुम्ही जे ओंकार आहेत त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही त्याच्यावरती प्रभुत्व मिळवू शकता. कधी असा वाद झालाय कुठला की तुमची चूक नाहीये तरी तुमच्यात भांडण झालंय आणि तुम्ही त्या मुलीला किंवा तुमच्या मैत्रिणीला किंवा आईला ओरडून सांगताय की नाही मी नव्हते चुकले, तुझ्यामुळे झालंय सगळं, असं कधी झालंय. म्हणजे असं खूप वेळा होतं, आपल्याला सांगायचं एक असतं आणि समोरच्याला वेगळंच वाटतं आणि मग आपण किती सांगितलं तरी समजूनच घेत नाही. अशा वेळी काय करावं. कधी कधी असं होतं की आपली चूक नसते खरं तर त्यात, पण तिला आपण किती जरी समजवलं ना, अगं मी नव्हते बोलले तसं, ते तुला काहीतरी झालं किंवा तुला मिसअंडरस्टँडिंग झालं म्हणून तुला तसं वाटतं. किती पण तिला हळू बोललं समजून सांगितलं तरी त्या त्यांना ऐकतच नाहीत त्या, म्हणजे त्यांना वाटतं सगळी आपलीच चुकी असती. किंवा कधी असं होतं की आपल्याला मिसअंडरस्टँडिंग होतं आणि त्यांना नाही का ते आपल्याला ओरडतात, तेव्हा मग आपल्याला मिसअंडरस्टँडिंग झालेलं असतं तरी पण आपण त्यांच्यावरच ओरडून बोलतो. माझा प्रश्न असा आहे, एक शिक्षक म्हणून जेव्हा आपण विद्यार्थ्यांना शिकवताना किंवा त्यांच्या अभ्यासाबद्दलच्या वैयक्तिक आपण जेव्हा अडचणी समजून घेणं किंवा त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो तशाच प्रसंगाने जो संवाद होतो तसा त्यांच्या आईवडिलांशी पण होतो. पण त्या दोन्ही संवादापेक्षा त्यांच्या मित्रत्वाच्या नात्यामध्ये जो संवाद होतो तो सर्वश्रेष्ठ ठरतो. यामध्ये शिक्षक चुकतात, आईवडील चुकतात का विद्यार्थी चुकतात. मुळात शिक्षक हा त्याच वयाच्या मुलांबरोबर वर्षानुवर्ष असतो आणि त्यामुळे शिक्षकाला कदाचित त्या वयाच्या मुलांना समजून घेणं जास्त सोपं जातं. आईवडिलांचा मुलगा किंवा मुलगी त्या वयात त्याच वेळेला एकदाच येते, हा एक मुद्दा असतो. दुसरं, शिक्षकांच्या बाबतीत हल्ली खूप होऊ लागलंय की शिक्षक खूप मित्रत्वानी संवाद साधतात आणि विद्यार्थी शिक्षकांशी चांगला संवाद साधतात. आमच्या लहानपणी असं नव्हतं. आमच्या लहानपणी आम्ही खूप घाबरायचो शिक्षकांना. इनफॅक्ट आमच्या आईवडिलांशी आमचा संवाद चांगला होता. थोडं मोठं झाल्यानंतर आम्हाला कळायला लागलं, थोडंसं बदललंय. ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला होतं असं की आई वडीलना ज्या माहीत नसतात पर्सनल गोष्टी त्या शिक्षकांना माहीत असतात आणि मग शिक्षक आई वडिलांशी संवाद साधतात की मुलाचा असा असा प्रॉब्लेम आहे किंवा नाही आहे. हे दोन्हीकडून बघायला पाहिजे की मुलं सुद्धा का त्यांना वाटतं की आपण आई वडिलांना नाही सांगत आणि आपण शिक्षकांना सांगतो. एकीकडे ही चांगली गोष्ट आहे की ते शिक्षकांशी संवाद साधतायत, पण दुसरीकडे हाही विचार मुलांनी केला पाहिजे की काय म्हणजे आपण का नाही आई वडिलांशी एवढ्या मोकळेपणाने बोलत.
असं नाही आहे आता की आई वडील समजूनच नाही घेणार. म्हणजे आपण म्हणतो ना एक इंग्लिशमध्ये फ्रेज आहे अस अँड दे, आम्ही आणि ते. आता मगाशी ती मुलगी म्हणाली ती नाहीच समजून घेणार, ती नाहीच ऐकणार. म्हणजे ते असं आपण आधीपासून तिला नाहीच कळणार. किंवा हिटलर, बाबांना हिटलर म्हणणं किंवा असं मित्र हे वाढत जातं. म्हणजे मित्रांमध्ये आपापसात तो संवाद होताना ना ती दरी थोडी 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 करत वाढत जाते. शिक्षक नेहमी म्हणतात घरी हेच शिकवलं का आई बाबांनी, आणि आई वडील म्हणतात शाळेत हेच शिकून आलंस का. असं काही नसतं, कारण आई वडिलांच्या ते नोकरीत जात असतात, परंतु शिक्षकाच्या ताब्यात आपला मुलगा पूर्ण वेळ आहे. त्यामुळे मुलावर जे संस्कार होत आहेत ते शिक्षकानेच केलेले आहेत. आणि शिक्षकांचं असं म्हणणं असतं की पूर्ण दिवस रात्र आई वडिलांबरोबर मुलं असतात, आई वडिलांनी तुम्हाला हेच शिकवलं का. संवाद साधण्यासाठी त्यांच्या जवळ असं जवळचं असं कुणीच नाही. जे पूर्वी आपल्याला आपली मावस भावंड चुलत ही मित्रमैत्रिणींसारखी असायची. त्यामुळे संवाद साधण्यासाठी आपल्या घराच्या पलीकडे एक शिक्षक आहेत आणि आपली मित्रमंडळी आहेत. मित्रांनो, आता इथे काय होणार आहे माहितीये, आपले सर आहेत ना ते इथे येऊन तुमच्याशी संवाद साधणार आहेत. तर प्लीज. संवाद इथे येऊन साधण्याचं कारण म्हणजे संवाद हा फक्त शब्दफेक नाहीये, देहबोली आहे. आणि आपण आता 3 भाग समजा केले की एक म्हणजे औपचारिक, नंतर आपण ज्याला सेमी फॉर्मल म्हणतो, आणि अनौपचारिक. आता अनौपचारिक संवाद आहे तर मी इतक्या जवळ उभं राहून बोलू शकतो त्यांच्या, पण औपचारिक आहे तर मला हे अंतर मेंटेन केलं पाहिजे. आणि जर का मी सगळ्यांशी बोलतोय तर मग मला सेंटर बघितला पाहिजे. त्या मग अशी चेक करत होते, तुम्ही बघितलं असेल तर शोच्या चालू की प्रत्येकजण येऊन पहिले सेंटर बघतो. सेंटर बघितला पाहिजे. मी असा उभं राहून चालणार नाहीये, मी असं उभं राहून चालणार नाहीये, मी असा पाय हलवत 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 चालणार नाहीये, मी हात असा 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 करून चालणार नाहीये. हे सगळं आपण करत असतो. आपण जर आपण बघितलं ना तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. या व्हायला नको आहेत. मग आपण काय करणार, जर आपण एकाशी जर समजा मी यांच्याशी संवाद साधतोय तर एक अंतर, जे अंतर मी ह्यांच्याशी कुठल्या प्रकारचा संवाद साधतोय त्याप्रमाणे ठेवणार. त्याच्यानंतर मी बोलताना माझ्या हातवाऱ्यांवर कंट्रोल पण असला पाहिजे. खूप हातवारे पण मी करणार नाही. आणि ठामपणे सांगायच्या गोष्टीला आपण आजकाल संवादामध्ये न बोलता खूप झालंय. आणि मी जर का आता इथे उभा आहे आणि मी सगळ्यांशी संवाद साधतोय तर माझी नजर फिरली पाहिजे. जशी तुम्ही मगाशी बघत असाल की त्या सगळ्यांशी संवाद साधायचा. मी जर का फक्त आमच्याकडे आता पाहुणे आलेत माझ्याबरोबर, मी त्यांच्याकडे बघून पूर्ण वेळ बोलत राहिलो तर चालणार नाहीये. हे एक झालं देहबोलीचं. दुसरं म्हणजे आपण जेव्हा शब्द फेकतोय, शब्दफेकीमध्ये मध्ये मध्ये तुम्ही बघत असाल की मी मध्ये मध्ये थांबून बोलतोय. मी जर का सारखं असं बोलत राहिलो आणि तुम्हाला सगळं सांगत राहिलो आणि त्याच्यानंतर काही नाही, त्याच्यानंतर आपण आता असं बोलूयात आणि हा संवाद असा साधला गेला पाहिजे आणि या संवाद कौशल्यामध्ये हे 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 मुद्दे आले पाहिजेत असं बोललं तर समजेल तुम्हाला? नाही समजणार. त्यामुळे आपल्याला आपण जो बोलतो त्याचा स्पीड, त्याच्यानंतर आपण कुठे थांबतोय, पॉज कुठे घेतोय, आपल्याला आठवत नाही म्हणून घेतलेला पॉज वेगळा असतो. दुसरं अजून एक गोष्ट की संवाद साधताना आपण मध्ये मध्ये जेव्हा बघतोय ना, आपल्याला समजलं पाहिजे समोरच्याला कंटाळा येतोय का. आपल्या बॉडी लँग्वेज प्रमाणे आपण ज्यांच्याशी संवाद साधतोय असे बरेच मित्र असतील ना, हा पकवतो यार, आला की 2-2 तास, हा शब्द वापरता तुम्ही ना. आपण बोलतोय ना आणि आपण खूप जणांशी बोलतोय ना तर सगळ्या नजरा आपल्यावर खेळल्या आहेत ना हे बघितलं पाहिजे. आपल्याला काही कविता पाठ असल्या पाहिजेत, आपल्याकडे शब्दभंडार असलं पाहिजे. आणि उभं राहताना तुम्ही बघितलं असेल मी आज इथे हललेलो नाहीये. बरं, हलायचं नाही म्हणजे बोलता बोलताना मागे नाही जायचं. मागे गेलं की एक निगेटिव्ह एक हे येतं लोकांच्या मनात. पण तुम्ही पुढे जाऊ शकता. एखादं वाक्य सांगताना आणि मित्रांनो असं म्हणालात तर तुम्हाला फायदा होईल. पण तुम्ही जर मागे जाल तर नाही होणार. किंवा तुम्ही सारखं पण हलत राहिलात तर वेगळं होतं. म्हणजे मी आता तुमच्याशी बोलतोय पण मी जर का असं सारखं कॅज्युअल म्हणतो ना ज्याला, हे आपण अनौपचारिक संवादात करू शकतो. आपण कोणाच्या तरी घरी गेलोय गप्पा मारतोय ते करू शकतो. पण आपण स्टेजवर असू तर नाही करणार. आपण एखाद्या टेबलाच्या मागे बसलो तरी सुद्धा आपले पाय हल्ले तर आपलं सगळं शरीर हलतं. बऱ्याच जणांना सवय असते. त्यामुळे एक आपलं बॉडी लँग्वेज, दुसरं आपलं शब्दांवरचं प्रभुत्व आणि त्या शब्द फेकीत आपण कुठे कुठे खाली वर उतार करतोय ते, आणि तिसरं म्हणजे कॉन्फिडन्स. मी हे करू शकतोय, आय विल, आय कॅन, ह्या गोष्टी ठेवल्यात तर आपोआप होऊ शकतं असं मला वाटतं. धन्यवाद सर. बरं, आता मला सगळ्या मुलांना एक प्रश्न विचारायचा आहे. आयक्यू हा शब्द ऐकलाय तुम्ही? त्याचा फुल फॉर्म काय काय काय? हा. आणि EQ ऐकलंय? कोणीच नाही ऐकलंय? बरं, मग आपण ते मॅम आणि सरांना विचारूया. इंटेलिजंट कोशंटला मराठीत काय म्हणतात? बुद्ध्यांक. बरोबर. म्हणजे एक आकडा असतो जो आपल्या
आपली बुद्धिमत्ता ठरवून काही अनेक प्रश्न विचारले जातात. इंटेलिजंट क्वेश्चन म्हणजे ही अशी एखाद्या विषयाची परीक्षा नसते. अनेक सर्वांगीण प्रश्न विचारून त्याच्यानंतर तो आपल्याला दिला जातो. तसा साधारण 15-20 वर्षापूर्वी, आता ही नवीन आपल्याकडे आपण ऐकतोय की भावनांक म्हणजे भावनेचं जे आहे त्याचंही मूल्यमापन केलं जातं की किती भावनाप्रधान माणूस आहे. कारण असं झालं की इंटेलिजन्स कोशंट वर ठरवत सगळीकडे जगामध्ये जेव्हा व्यापारात आणि इतर ठिकाणी लोकांना त्याच्यानंतर भरती करत गेले, काही वेळेला असं लक्षात आलं की भावनांक कमी असल्यामुळे जे वरच्या हुद्द्यावरचे लोक आहेत, वरच्या हुद्द्यावरचे लोक, ते इतरांशी, जे भावनाप्रधान लोक आहेत त्यांच्याशी किंवा इतरांशी तेवढ्याच चांगल्या पद्धतीने वागत नाहीत किंवा संवाद साधू शकत नाहीत. त्याच्यानंतर एक पुस्तक आलं, ते पुस्तक माझ्याही वाचनात 15-20 वर्षापूर्वी आलं होतं, अबाउट इमोशनल कोशंट हा जगात पुढे जाऊन जास्त महत्त्वाचा ठरेल. आणि आता असं ठरतही आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की बऱ्याच वेळेला अनेक इतर क्षेत्रांमध्ये जी पुढे जातात लोक, त्याच्यामध्ये बरीच भावनाप्रधान लोक आहेत. आणि आजकाल लोक स्वतः मान्यही करतात की हो आम्ही भावनाप्रधान आहोत. पूर्वी असं होतं की अरे आपल्या भावना लपवून ठेवाव्यात, आपण समोर वागताना एक पडदा असावा, एक मुखवटा असावा, आपण कायम हसतमुख राहावं, लोकांसमोर आपण प्रश्न मांडतानाही आपण हसतमुख राहावं किंवा प्रश्न मांडूच नाहीत. हे सगळं इमोशनल कोशंट जेव्हा पुढे आला त्याच्यानंतर आता मागे पडू लागलंय. आणि इमोशनल कोशंट हा संवाद साधण्याच्या दृष्टीने इमोशनल कोशंट चांगला असलेली लोक जास्त चांगली असतात अशी मान्यता आहे हल्ली. एखादा मुद्दा जेव्हा आपल्याला पटवून द्यायचा असतो त्याला काही लोक खूप जोरजोरात बोलतात, त्यावेळेला त्यांची बुद्धी काम करत नसते असं मला वाटतं की ते भावनेने बोलत असतात आपला मुद्दा पटवण्यासाठी. तर तुम्ही जोरजोरात ओरडून बोलताय याचा अर्थ तुम्ही खरे आहात असं होत नाही. तर तुम्ही आपल्या शांततेने सुद्धा हा मुद्दा पटवून देऊ शकता. तुमच्या भावना काय आहेत त्या शांततेने तुम्ही एक्सप्रेस करू शकता. त्यामुळे भावना ही तितक्याच इम्पॉर्टंट आहे जेवढी तुमची बुद्धी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे कुठलाही मुद्दा तुम्हाला सांगायचा असेल तर तुम्ही बुद्धीचं कौशल्य वापरताना तुमच्या भावना पण त्याच्यामध्ये येऊ द्याव्यात. उगीच आकांडतांडव करून जोरजोरात बोलणं टाळावंच एखाद्याशी संवाद साधताना. मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, तिथे इंटरव्ह्यू असतात, खास करून ते ग्रुप इंटरव्ह्यू घेतले जातात. तेव्हा काही व्यक्ती असे असतात ज्यांना खूप इंटेलिजंट असतात, पण त्यांना आपला जो इंटेलिजन्स असतो किंवा त्यांना बोलता येत नाही, स्वतःला एक्सप्रेस करता येत नाही. आणि काही माणसं इंटेलिजन्स नसतात पण ते बोलण्याच्या कौशल्यावर ते जॉब मिळून जातात. अशा वेळी जे खरेखुरे इंटेलिजन्स आहे त्यांचा कॉन्फिडन्स लो होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी मग त्यांनी काय केलं पाहिजे? मला वाटतं थोडासा गैरसमज आहे. इतके पण जेव्हा ग्रुप डिस्कशनला लीडर्स बसतात, ग्रुप लीडर्स जे ग्रुप डिस्कशन बघत असतात आणि 2-3 पातळ्यांवर हल्ली चाचण्या घेतल्या जातात. 2-3 प्रश्नाचीच मोजकी उत्तरं दिल्याबरोबर समोरच्या व्यक्तीला माहिती असतं की कोण इंटेलिजंट आहे आणि जो खोटा आव आणून पुढे मला खूप माहिती असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तेही त्यांना समजतं. त्यामुळे जो खरा इंटेलिजंट आहे त्याची बुद्धी बरोबर समजते समोरच्या व्यक्तीला. आपण हा मनातून काढून टाकला पाहिजे न्यूनगंड की अरे आपल्याला संवाद कौशल्य किंवा जो कॉन्फिडन्स आहे ना तो तुमच्या इंटेलिजन्स आणि तुमच्याकडे जमा होणाऱ्या माहिती बरोबरच येत जातो. आपल्याला जर कळतंय, आपल्याला जर येतंय आणि आपल्याला हे जगासमोर मांडायचंय तर आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मुळात आपण पहिली गोष्ट ही लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही आहात तसे राहा. एक शब्द आहे स्वत्व. आपण जो आहोत बी युअर सेल्फ. आपण दुसऱ्याचं बघून जर करायला गेलो तर ते संवाद कौशल्य आपल्यात येणार नाही. आणि आता ना प्रत्येक वेळेला कोर्सेस करायची गरज नाही. हा इंटरनेटवर तुमच्याकडे व्हिडिओज अवेलेबल आहेत, तुम्ही जाऊन म्हणजे तुम्हाला फक्त संवाद कौशल्य किंवा तुम्ही म्हणालात तर तुम्हाला 100 खंडीवर तुम्हाला मिळतील. त्याच्यामध्ये जाऊन सर्च केलं तर जगातला सगळ्यात उत्तम संवाद कौशल्य सांगणारा जो कोणी व्यक्ती असेल, आम्ही तसेच शिकत गेलो म्हणून सांगतोय की जो कोणी व्यक्ती असेल. आता मी जे इथे तुम्हाला सगळा डेमो दाखवला हा मी काही वर्षापूर्वी एका IITचे प्रोफेसर होते, त्यांनी आम्हाला दाखवलं होतं. या सगळ्या गोष्टी कोणी ना कोणी आपल्याला सांगतं. त्यामुळे हा समज पहिले डोक्यातून काढून टाकावा की ग्रुप डिस्कशनला फक्त जो बोल बच्चन म्हणता ना तुम्ही तसाच असेल तोच पुढे जातो, नाही. पण आपल्यालाही त्या लेवलला पोहोचायचं आहे. त्याच्याबरोबर ज्ञानही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून जसं त्या म्हणाल्या की IQ आणि EQचा योग्य जो आपण समतोल आहे तो साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. IQ हा तेवढाच राहतो, EQ ही तेवढाच राहतो, पण त्याचा समतोल केला ना तर त्या दोघांची सांगड घालून आपण जास्त सक्सेसफुली पुढे जाऊ शकतो. उत्तम नातेसंबंधांचा पाया हा उत्तम संवाद असतो आणि हाच संवाद समाज घडवण्यासाठी मदत करतो. पुन्हा भेटणार आहोत यंग तरंगच्या पुढच्या भागात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.